नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूबर चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण कोतवाल पदभरतीची जी आपण जिल्हानिहाय सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण भाग 1 मध्ये जे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जो कोतवाल पदभरतीचा पेपर झाला होता तो आपण कालच्या सत्रामध्ये जे आहे ते सोडवलेला आहे। त्याचा भाग 1 कंप्लीट केलेला आहे। भाग 2 तुम्हाला आज जो आहे जो की मिळून जाणारा असेल मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आता आपण जो की बीड जिल्हा जो काही बीड जिल्ह्यामध्ये 2023 रोजी कोतवाल पदभरती जी काय झालेली आहे त्याचा आपल्याकडे क्वेश्चन पेपर जो की उपलब्ध आहे मित्रांनो। तर नेमके कोणते प्रश्न आणि कशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत त्यावेळेस जे की विचारण्यात आलेली होती आणि जी आपली आगामी कोतवाल पदभरती आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे याबद्दलची ए टू झेड संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ खूप आयएमपी होणार आहे। जर तुम्ही कोतवाल पदभरतीची तयारी करत असाल तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कोणताही प्रश्न यामधला स्किप करू नका। आणि तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यासाठी फक्त जिल्हा विषय सोडलं तर बाकी सर्व क्वेश्चन सेम फॉर्मॅट मध्ये जे की असणारे असतात। आपण पीवायक्यू सिरीज सुरू केलेली आहे। तुम्ही कालचा अमरावतीचा पेपर पहा, त्यानंतर आज बीडचा पहा, उद्या एक नवीन जिल्हा आपण नवीन जिल्ह्यासोबत आपण उद्याचा पेपर आपण घेऊ, परंतु आता इथून रेग्युलरली आपली सिरीज कंटिन्यू असणारी असेल। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या, कारण का कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस नाही व्हायला पाहिजे। आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा पेपर पाहायचा आहे तुम्हाला ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, कारण का आपल्याकडे 2023च्या सर्व जिल्ह्यांचे ऑलमोस्ट सर्व जिल्ह्यांचे आपल्याकडे कोतवालचे पेपर जे मित्रांनो उपलब्ध आहेत। आता रेग्युलरली फक्त व्हिडिओ सिरीज येणारे असेल, तुम्हाला फक्त व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्यावर तुम्हाला आपली प्रतिक्रिया सुचवायची आहे। तर पेपर कधीचा आहे पहा, दिनांक 3 सप्टेंबर 2023 चा। एकूण प्रश्न संख्या 50 आणि गुण जे आहे जे की 100 जे की आपले जे काही कोतवाल पद्धतीचा पॅटर्न आहे त्यानुसारचा आहे। तर सुरू करू आपला व्हिडिओ आणि आता यामध्ये पाहू नेमकं कसे प्रश्न त्यावेळेस विचारण्यात आलेले होती। तर प्रश्न क्रमांक 1 असा विचारण्यात आला होता पहा, की बीड जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र वनाखाली आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये असा प्रश्न आहे, किती क्षेत्र जे आहे जे की वनाखाली आहे। तर पर्यायापैकी याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की 2.14% एवढं जे आहे थोडक्यामध्ये आहे। तर सामाजिक व वन विभागाच्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्याचं एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनाच्छिदित जे काही वनच्छेदित क्षेत्र आहे अत्यंत कमी, म्हणजेच की 2.14% एवढं जे आहे। पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून तयारी करत असाल तर सर्वात प्रथम तर तुम्हाला जिल्हा विशेष जेवढी काही माहिती असते ती अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण का तुम्हाला त्यावरच मिनिमम 10 तरी प्रश्न येणार पहा। मिनिमम 10 प्रश्न तरी तुम्हाला जिल्हा विशेष जे की विचारले जातात, ज्यामध्ये भौगोलिक असो किंवा राजकीय असो किंवा सामाजिक असो किंवा तुमच्या जिल्ह्याचं काही विशेष महत्त्व असेल तर तुम्हाला त्या संदर्भात 100% प्रश्न येणार। आता बाकी राहिलेले सब्जेक्ट जे आहेत ज्यामध्ये भारतीय राज्यघटना, मराठी व्याकरण असे सर्व काही तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात गणितावर आधारित, परंतु याला इंग्लिश ग्रामर नाही आहे। बरेच जे काही दुसऱ्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहून विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत, आता तुम्हाला एक क्लिअरली सांगतो की याला आपल्या पदभरतीला कोतवालला जे की इंग्लिशचा विषय हा दिलेला नाही आहे। तर फक्त जे आपले इतर विषय आहेत 3-4 विषय तेच फक्त या ठिकाणी जे आहे जे की या टॉपिकवर विचारले जातात। त्यामुळे हे तुम्हाला जिल्हा विशेष अतिशय इम्पॉर्टंट आहे। आणि जे आपण तुमच्यासाठी शॉर्ट नोट्स जे काही महत्त्वपूर्ण शॉर्ट नोट्स आहेत तर तुम्हाला असं काही थेअरीचे मोठमोठे पुस्तक घेऊन वाचण्याची गरज नाही आहे। जे आपण आयएमपी तुम्हाला शॉर्ट नोट्स देऊ ते देखील तुम्हाला आता लवकरच मिळणारे आहेत, तर त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देईल मित्रांनो। तर प्रश्न क्रमांक 2 असा आहे, बीड जिल्ह्यातील पाटोदा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे। तर पाटोदा हे शहर, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी ब, जे की बी, मांजरा। तर मांजरा नदीच्या काठावर जे की पाटोदा हे जे शहर आहे थोडक्यामध्ये जे की वसलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न 3 असा आहे, नायगाव अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे। तर नायगाव जो अभयारण्य आहे तो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की डी, मोर यासाठी जे आहे प्रसिद्ध आहे। तर हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याजवळ असलेलं नायगाव मयूर अभयारण्य आहे, जे की मोरांच्या संरक्षणासाठी जे आहे ते प्रसिद्ध आहे। तर हे बीड जिल्ह्यामधलंच आहे बरं का। त्यानंतरचा प्रश्न 4 असा आहे, पेशव्यांनी निजामाचा पराभव डॅश येथील लढाईत केला। तर कुठल्या, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की राक्षस भुवन या येथील लढाई जी आहे जी केलेला आहे। तर कधी झाली होती ही लढाई, 10 ऑगस्ट 1763 रोजी गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथे पेशवे माधवराव व निजाम यांच्यात ऐतिहासिक लढाई झाली, ज्यात पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव जो आहे तो केला। तर कोणतं उत्तर होईल, त्यामुळे पर्याय नंबर ब याचं जे आहे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 5 असा आहे, मुकुंदराज यांनी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला। तर मुकुंदराज यांनी कोणता जे आहे प्रसिद्ध ग्रंथ लिहिला,
तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ. विवेक सिंधू हा जो आहे प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. तर आद्यकवी मुकुंदराज यांनी मराठीतील पहिला तत्वज्ञानपर ग्रंथ मानला जाणारा विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिला. त्यांची समाधी जी आहे जे की बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई जे की या ठिकाणी आहे. पर्याय नंबर याचं ए त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 6वा असा आहे, हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाची जी आठवणी हा ग्रंथ कोणी लिहिला? हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी जे की स्वामी रामानंद तीर्थ यांनी जो आहे तो हा लिहिलेला आहे. तर हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी जे आहे हा ग्रंथ जो की थोडक्यामध्ये लिहिलेला आहे. पर्याय नंबर याचं डी या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे पहा 7वा, नेकनूर परिसरातील प्रसिद्ध आंब्याची जात कोणती यापैकी? नेकनूर परिसरातील, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की काला पहाड ही जी आहे आंब्याची प्रसिद्ध जात आहे. तर बीड जिल्ह्यातील नेकनूर परिसरातील काला पहाड यालाच काळा पहाड असं देखील म्हणतात. तर हा आंबा चवीसाठी विशेष या ठिकाणी प्रसिद्ध आहे. पर्याय नंबर याचं बी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न पुढचा असा आहे, गंगथडी परिसरात पिकवल्या जाणाऱ्या ज्वारीला डॅश ज्वारी म्हणतात, तर कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी जे की मालदांडी ज्वारी असं जे आहे ते म्हटलं जातं. तर गोदावरी खोऱ्यातील काळ्या कसदार जमिनीत रब्बी हंगामात प्रामुख्याने मालदांडी ज्याला आपण M35-1 ही ज्वारी जी आहे जे की मोठ्या प्रमाणात घेतली जाते. तर तुम्हाला परीक्षेमध्ये मालदांडी किंवा M35-1 हे देखील तुम्हाला ऑप्शन्स पाहायला मिळू शकतो. तर हे देखील याचं उत्तर आहे. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही कोतवाल पदभरतीची तयारी करत असाल आणि जर तुम्हाला जिल्ह्यानुसार जे काही कोतवाल पदभरतीचा पेपर फॉर्मॅट आहे त्या प्रकारे जर तुम्हाला टेस्ट सिरीजची बॅच जर एनरोल करायची असेल तर मित्रांनो आजपासून आपले ॲडमिशन जे आहे ते सुरू झालेले आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी फीस पेड करून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव जे आहे त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. तुम्हाला त्या जिल्ह्याच्या नुसार जे काही परफेक्ट पेपर पॅटर्ननुसार जे आहे तुम्हाला आम्ही 10 टेस्ट सिरीज जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये जिल्हा विशेष व त्यासोबतच जे काही 50 प्रश्न 100 गुणाचे पेपर आहेत जे की कोतवाल पदभरतीसाठी विचारले जातात अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जे आहे त्या ठिकाणी आम्ही टेस्ट जे आहे ते उपलब्ध करून देणार आहोत. तर तुम्हाला जिल्ह्यानुसारची संपूर्ण काही तयारी करायची असेल तर मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा आणि लगेच मित्रांनो रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतरून जे आहे इतरत्र कोणतेही महागडे बुक्स वगैरे वाचण्याची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला जे काही याचा जो अभ्यासक्रम जेवढा करायला पाहिजे तेवढाच तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या टेस्टद्वारे कव्हर होणारा असेल. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण तुम्हाला जिल्हा विशेषचे जे काही शॉर्ट PDF असतं ज्यामध्ये तुमच्या जिल्ह्याची A to Z म्हणजे की तुमचे 10 प्रश्न 10 पैकी 10 कुठेही चुकणार नाही जिल्हा विशेषचे. बाकी तुम्ही इतर विषयाला जरी वीक केलात पण तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स लेवल माहिती असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर इतर सब्जेक्ट देखील तुम्हाला त्यामध्ये आपण कव्हर करून देण्याचे शॉर्ट नोट्स आपण संपूर्ण उपलब्ध करून देणार आहोत. पण मुख्यतः म्हणजे की तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या जिल्ह्याची माहिती आणि त्याच्या संदर्भाचे जे संपूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे जे काही नोट्स आहेत ई बुक्स आहेत ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. आपण सध्या स्थितीमध्ये टेस्ट सिरीजसाठी तुम्ही एनरोल करणार असाल तर लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेस्ट सिरीज जे काही आपल्या व्हॉट्सअप सेलरचा नंबर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, जिल्ह्याचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि त्या ठिकाणी मित्रांनो एनरोल करून घ्या. फीस तुम्ही त्या ठिकाणी पेड करून लगेच तुम्हाला येत्या 2 दिवसामध्ये तुमच्या जिल्ह्यानुसारचे सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर जे आहे ते आम्ही प्रोव्हाइड करून देणार आहोत. तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि मित्रांनो त्या ठिकाणी जॉईन करून घ्या आणि तुमच्या या तयारीसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पहा प्रश्न पुढचा 9वा कसा विचारण्यात आला होता, कोणता जिल्हा गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर हा तर खूप प्रसिद्ध प्रश्न आहे पहा. तर गोंड राजाचा जिल्हा म्हणून तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की चंद्रपूर जो की जिल्हा जो आहे तो ओळखला जातो. तर विदर्भातील चंद्रपूर हा प्रदीर्घ काळ जे आहे गोंड राजाचं शासन होतं, त्यामुळे चंद्रपूरला गोंड राजाचा जिल्हा म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. तर हा प्रश्न चंद्रपूरचे जर विद्यार्थी पास असेल त्यांनी IMP प्रश्न म्हणून जे आहे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण का तुमच्या जिल्ह्या संदर्भातचा प्रश्न आहे आणि तुम्हाला हे 100% येणारा प्रश्न आहे. त्यानंतर 10वा प्रश्न असा आहे, नरनाळा अभयारण्य डॅश या जिल्ह्यात आहे तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी जे की अकोला या जे आहे ते जिल्ह्यामध्ये आहे. तर नरनाळा किल्ला किंवा नरनाळा अभयारण्य किंवा वन्यजीव अभयारण्य अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 11वा असा आहे, भंडारदरा येथे डॅश प्रकल्प आहे तर कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ जे की जलविद्युत हा जो आहे तो प्रकल्प आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवरील भंडारदरा
जे काही धरणावर जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे हा. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, मालवण डॅश फळांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की काजू या जे आहे जे की फळांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा प्रश्न 13वा असा आहे, 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश येथे घेण्यात आले कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की वर्धा या ठिकाणी घेण्यात आलं. तर 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2023 मध्ये वर्धा येथे जे आहे ते पार पडलं. तर याचे अध्यक्ष कोण होते? तर नरेंद्र चपळगावकर हे जे आहे थोडक्यामध्ये होते. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक होते जे किंवा बनले? तर कोणत्या महसूल पद्धतीमध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की रयतवारी या पद्धतीमध्ये शेतकरी जे आहे ते जमीन मालक बनले. तर थॉमस मन्नो यांनी सुरू केलेल्या रयतवारी पद्धतीत थेट शेतकऱ्यांशी महसुलाचा कर जो काही केला गेला व त्यांना जमिनीची मालकी हक्क जे आहे ते मिळालेले होते, तर रयतवारी पद्धतीमध्ये. त्यानंतरचा प्रश्न 15वा असा आहे, डॅश ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिला? तर कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सुबोध रत्नकार हे जे आहे ग्रंथ जे की सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. तर गुलामगिरी कोण लिहिला आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो आहे तो लिहिलेला आहे. तर सावित्रीबाई फुलेंचे अजूनही 2 महत्वपूर्ण काव्यग्रंथ आहेत पहा, ज्यामध्ये पहिलं आहे जे की काव्य फुले हे सावित्रीबाई फुले यांचं आहे. त्यानंतर दुसरं आहे सुबोध रत्नकार, हे बी सावित्रीबाई फुले यांचंच आहे. तर तुम्हाला सांगायचं झालं तर सावित्रीबाई फुले यांचे महत्वपूर्ण जे काही 3 ग्रंथ आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण का परीक्षेत तुम्हाला त्यावर प्रश्न जो की पाहायला मिळतो. त्यानंतरचा प्रश्न जो काही 16वा असा आहे, इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? जे की 2023च्या सद्यस्थिती माहितीनुसारचा हा प्रश्न आहे चालू घडामोडीचा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की एस सोमनाथ हे जे आहेत जे की इस्रोचे अध्यक्ष आहेत. चंद्रयान 3 मोहिमेद्वारे दरम्यानचे इस्रोचे अध्यक्ष हे होते 2023चे. पर्याय नंबर याचं जे की डी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 17वा, उज्जैन हे शहर डॅश या नदीकाठी वसलेलं आहे कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की क्षिप्रा या नदीच्या काठी जे आहे ते वसलेलं आहे. तर मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योतिर्लिंग असलेलं उज्जैन हे शहर क्षिप्रा नदीच्या तीरावर वसलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 18वा, हल्दिया बंदर डॅश राज्यात आहे? तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. तर हल्दिया हे प्रमुख बंदर पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी नदीच्या मुखाजवळ आहे. पर्याय नंबर अ याचं उत्तर त्यामुळे होईल. त्यानंतरचा प्रश्न 19वा, पंडित हरिप्रसाद चौरसिया डॅश वाद्याचे वादक आहेत? तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की बासरी हे वाद्याचे वादक आहेत. तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे देखील बासरी वादक हे आहेत. त्यानंतरचा प्रश्न 20वा, नेपाळची राजधानी कोणती आहे? तर नेपाळची राजधानी कोणती आहे? तर ती आहे काठमांडू ही जी आहे थोडक्यामध्ये आहे. तर कोलंबो ही कशाची आहे? जो श्रीलंकाची आहे. ढाका ही कशाची आहे? तर बांगलादेशची आहे. आणि मॉस्को ही रशियाची आहे. तर हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा 27वा प्रश्न आपला 21वा असा आहे, 27 फेब्रुवारी डॅश दिन म्हणून साजरा केला जातो? तर कोणता दिन केला जातो 27 फेब्रुवारी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की मराठी दिन म्हणून जे आहे ते साजरा केला जातो. तर का बरं? कारण का या दिवशी कुसुमाग्रज म्हणजे की वि. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारीला आहे. म्हणून हा दिवस जो आहे जो की मराठी भाषा गौरव दिन म्हणून जे आहे ते साजरा केला जातो. तुम्हाला परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की मराठी भाषा गौरव दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो आहे 27 फेब्रुवारी. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे पहा 22वा, रॉजर फेडरर या खेळाचे खेळाडू आहेत? तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की टेनिस या खेळाचे खेळाडू आहेत. तर आपली जी रेग्युलरली येणारी आता कोतवाल पदभरतीची सिरीज आहे लाईव्ह माध्यमातून, त्यामध्ये तुम्हाला जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी मित्रांनो कव्हर करून घेऊ. कारण का चालू घडामोडीमध्ये फक्त जे काही इंटरनॅशनल लेवलला महत्त्वपूर्ण खेळ आहेत त्यावर मात्र प्रश्न येतात. तर या ठिकाणी पहा, हे देखील इंटरनॅशनल आहे आणि हे देखील आहे. यामध्ये काय म्हटलं आहे, संतोष करंडक ट्रॉफी डॅश खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की फुटबॉल या खेळाशी ही संबंधितची ट्रॉफी आहे. त्यानंतरचा प्रश्न 24वा असा आहे, चंद्रयान 3चा लँडर व रोव्हरचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की विक्रम व प्रज्ञान हे जे आहे जे की चंद्रयान 3च्या लँडर व रोव्हरचे नाव आहे. तर लँडरचं नाव विक्रम आहे आणि रोव्हरचं नाव प्रज्ञान हे जे की होते. पर्याय नंबर त्यामुळे अ याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पहा प्रश्न 25वा, कनक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कनकचा समानार्थी शब्द काय होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी हे जे आहे ते होणार असेल. तर कनक या शब्दाचा समानार्थी काय होतो?
हेम हे जे आहे ते होईल. तर कनक म्हणजे काय, सोने, सुवर्ण, हेम हे जे आहे थोडक्यामध्ये याचे संपूर्ण हे समानार्थी शब्द आहेत. पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पाहू आपला 26वा प्रश्न काय म्हणतो. गीता व सीता भाकरी खातात, सीता व नीता पोळी खातात, मीना व सीता आंबोळी खातात, तर तिन्ही पदार्थ खाणारी कोण. तर यापैकी तिन्ही पदार्थ खाणारी कोण आहे. तर यामधला पहा प्रश्न किती सोपा आहे. आपण तोंडपाठ बी सोडू शकतो. कारण का बरं, कारण का यामध्ये आपल्याला फक्त एकच कॉमन नाव शोधायचं आहे. यामध्ये पहा पहिलं म्हटलंय गीता सीता, पुन्हा म्हटलंय सीता नीता, त्यानंतर म्हटलं आहे मीना सीता, आणि पुन्हा म्हटलं आहे की तिन्ही पदार्थ खाणारी कोण. तर यामध्ये कॉमन कोण दिसतो आपल्याला, सीता. तिन्ही येतं की नाही पहा, सीता दिसतो ना, मग पर्याय नंबर आपलं ए उत्तर होईल. सीता हे जे आहे ते उत्तर होणार असेल. मॅथ रिझनिंगच्या क्वेश्चनला तर अजिबात डोकं लावायची गरज नाही, फक्त प्रश्न समजून घ्यायचा आहे, फटाफट उत्तर निवडायचं आहे त्या ठिकाणी पहा. त्यानंतरचा प्रश्न 27वा काय विचारण्यात आला होता. मांजराला कुत्रा म्हटले, कुत्र्याला घोडा म्हटले, घोड्याला गाय म्हटले, गाईला बैल म्हटले आणि बैलाला म्हैस म्हटले, तर मांजराच्या शत्रूला काय म्हणाल. मांजराच्या शत्रूला, तर मांजराचा शत्रू कोण आहे बरं, जो की कुत्रा आहे. आणि या ठिकाणी कुत्र्याला काय म्हटलेलं आहे, घोडा. मग काय, ये पर्याय नंबर जे की घोडा हे जे आहे ते उत्तर याचं होणार असेल. पहा किती सोपे प्रश्न आहेत, मी वाचता वेळेस तुम्हाला याची उत्तरं जे की समजत असेल. त्यानंतरचा पहा प्रश्न पुढचा 28वा, योग्य पर्याय निवडा. कन्या, तूळ, मकर, वृषभ, योग्य पर्याय निवडा. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, जे की कन्या, तूळ, मकर, वृषभ. तर यापैकी ही आपल्याला वाटतं की राशींची एक प्रकारे ही एक या ठिकाणी क्रम दिलेला आहे राशींचा. हे सर्व 12 राशींचे या ठिकाणचे नावं आहेत. तर पर्याय नंबर याचं काय होईल उत्तर, जे की सी याचं उत्तर होईल, म्हणजे की मीन. कन्या, तूळ, मकर, वृषभ आणि समोरची कोणती आहे, तर मीन आहे या ठिकाणी. पर्याय नंबर जे की सी त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 29वा, 5 125 9 काय. तर या ठिकाणी पहा 5चे 125, तर 9चं समोर काय असेल. तर या ठिकाणी तर आपण पहा 5चा वर्ग किती होतो 25, आणि 5चा घन किती होतो, 5चा जर घन आपण केला तर किती होतो, तर 125 होतो. मग सेम 9चा घन करायचा आहे आपल्याला, 9ला 3 वेळेस गुणायचं आहे. तर 9ला 3 वेळेस केल्यानंतर किती येतं, 9 81, 81 9 जे की 729 आहे का, 729 आहे. पर्याय नंबर बी मध्ये फटाफट उत्तर आहे. सेकंदामध्ये सोडण्यासारखे प्रश्न असतात, तेवढं पण काय अवघड नसतात बरं का. त्यानंतरचा प्रश्न 30वा असा होता. एका सांकेतिक भाषेत बॉल हा 4799 नो 3256 व कॅन 872, तर या भाषेत लॉक हा शब्द कसा लिहाल. तर लॉक हा शब्द कसा लिहिणारे असाल. तर यामध्ये पहा यामधलेच आपल्याला अल्फाबेटिकली नंबर घ्यायचे आहेत आणि लॉक हा शब्द जो की तयार करायचा आहे. तर एलला बॉलमध्ये पहा एलला काय आलेलं आहे, 9 आलेलं आहे, म्हणजे की आपण या ठिकाणी सुरुवातीला 9 घेऊ. त्यानंतर ओला काय घेतलेला आहे, ओला या ठिकाणी 5 आहे, तर या ठिकाणी आपण 5 घेऊ. त्यानंतर सी काय आहे, सी ला किती आहे, तर 8. तर 9 5 8 आपल्याला काय दिसतोय का, तर हो 9 5 8 आपल्याला पर्याय ए मध्ये दिसते. म्हणजे की चौथ्या क्रमांकाचा पर्याय आपल्याला शोधण्याचीच गरज नाही हो, फक्त सुरुवातीला आपल्याला 3 गटले की झालं, चौथा ऑटोमॅटिक त्याचं उत्तर बनणार असेल. म्हणजेच काय, तर पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. सोपे आहेत का नाही प्रश्न, सोपे नाही, अतिशय अतिशय सोपे आहेत. त्यानंतरचा प्रश्न पहा पुढचा. 36 लिटर बरोबर किती मिलीलिटर. आता सांगा 1 लिटरचे किती होतात, 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर. तर 1 लिटर बरोबर जे की 1000 मिलीलिटर होतं. म्हणून 36 गुणिले आपण जर 1000 केलं तर किती होतात, 36,000 मिलीलिटर. सर्वात सोपा प्रश्न, पर्याय नंबर सी उत्तर जे की सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 32वा असा आहे. सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण, गणितामध्ये 40 पैकी 36 गुण, विज्ञानात 50 पैकी 30 गुण व इंग्रजीत 100 पैकी 75 गुण मिळाले, तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण जे की मिळाले. पण कयानुसार, टक्केवारीनुसार या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळालेले आहेत. तर कोण्या विषयामध्ये मिळालेले असेल पहा. तर आपण याची आपल्याला प्रत्येकाची जे आहे ते टक्केवारी या ठिकाणी जे आहे ते काढावी लागणारी असेल. तर पहिला कोणता विषय आहे आपल्याला, मराठी. तर मराठी किती आहे, 75 पैकी त्याला 60 गुण जे आहे ते मिळालेले आहेत. तर 75 पैकी 60 गुण, तर 75 पैकी आपण 60 गुणाची याची जर आपण टक्केवारी काढली तर किती होतं, जे की या ठिकाणी पहा 60 डिवाइड 75 गुणाकारामध्ये आपण 100 जर घेतलं तर किती येतं, जे की या ठिकाणी याचे 80%.
मराठीचे 80%. त्यानंतर गणिताचं किती म्हटलेलं आहे 40 पैकी 36 म्हणजे की 36 या ठिकाणी डिवाइड 40 गुणाकारामध्ये जे काही 100 तर 36 40 डिवाइड याचं केलं तर किती होतात जे की 90% होतात. गणितामधले किती 90%. त्यानंतर विज्ञानामध्ये किती म्हटलेलं आहे 50 पैकी 30 पण मग 50 या ठिकाणी 30 डिवाइड 50 गुणाकारामध्ये 100 ह्याचे केलं तर किती होतात 100 सोबत या ठिकाणी 60 होतात. तर याचे 60 होतात. आणि त्यानंतर शेवटी काय आहे तर इंग्रजी विषय आहे आणि 100 पैकी 75 म्हणजे काय तर 100 डिवाइड म्हणजे की 75%. ह्याचं तर करण्याचीच गरज नाही 75% डायरेक्ट. मग कोण्या विषयामध्ये सर्वाधिक जास्त आपल्याला पाहायला मिळतात तर गणितामध्ये किती जे की 90% गणितामध्ये जे आहे ते पाहायला मिळतात. म्हणजेच काय होईल पर्याय नंबर बी जे की गणित हे जे आहे ते होणार असेल. तर हा प्रश्न थोडक्यामध्ये 1 मिनिटाचा टाइम घेतलेला आहे परंतु प्रश्न सोपाच होता. त्यानंतरचा 33वा प्रश्न काय विचारण्यात आला होता पहा. म्हणीचा अर्थ ओळखा. शेंडी तुटो की पारंबी तुटो या म्हणीचा अर्थ ओळखा. तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर डी जे की दृढ निश्चय करणे. म्हणजे काहीही परिणाम झाला तरी मागे न हटण्याचा पक्का निश्चय करणे. म्हणजेच शेंडी तुटो की पारंबी तुटो. समजा तुम्ही ठरवलात की या बारला कोतवाल भरतीमध्ये 50 पैकी 50 बरोबर आणायची म्हणजेच काय 100 पैकी 100 गुण आणायचे काहीही झालं तरी मग काय शेंडी तुटो की पारंबी तुटो निश्चय आपलाच विजय आपलाच होणार. हे तुम्ही जर निर्धार केला तर 100% तुम्हाला 100 पैकी 100 पडणार. रेग्युलरली फक्त तुम्ही तुमच्या इमानदारीने अभ्यास करत चला. त्यानंतरचा प्रश्न 34वा पुढचा काय विचारण्यात आला होता. पुढील पैकी वर्तमान काळी क्रियापद कोणते. यापैकी कोणतं आहे वर्तमान काळी क्रियापद. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब जे की बसत असतो. कारण का बसत असतो हे जे आहे रीती वर्तमान काळाचं क्रियापद आहे म्हणून. त्यानंतरचा प्रश्न 35वा शब्दसमूहाबद्दल एक शब्द. शत्रूकडील बातम्या आणणारा. शत्रूकडील बातम्या आणणारा काय म्हटलं जातं जे की हेअर हे जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. तर गुप्तकने जे काही शत्रूच्या जे काही बातम्या चालतात ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे गुप्तहेर जे आहे ते करतात. म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 36वा असा आहे. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणाला ओळखतात. मराठवाड्याची म्हटलेलं आहे पहा या ठिकाणी. तर उत्तर आहे पर्याय नंबर डी जे की दगडूबाई शेळके यांना जे आहे ते ओळखलं जातं. कारण का हैदराबाद मुक्ती संग्रामातील वीरांगना दगडूबाई शेळके यांना मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून जे आहे ते गौरवलं जातं. पर्याय नंबर याचं जे काही डी याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 37वा जो काही अपूर्णांक दशकाचा आहे हा तुमच्यासाठी आपण स्पेशली ठेवलेला आहे क्वेश्चन फॉर यू मधला. क्वेश्चन इझी आहे फक्त दिसायला अवघड दिसतंय म्हणून काही तेवढं काही अवघड नाही आहे. तर तुम्हाला याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर तुमच्या वही पेन घ्या आणि त्यावर हे नोट डाऊन करून घ्या आणि फटाफट याचं उत्तर काय येतं हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. जर कोतवाल भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला याचं उत्तर येणं खूप अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 38वा असा आहे. भूदान चळवळ कोणी सुरू केली तर कोणी केली तर विनोबा भावे यांनी जी आहे ती केलेली आहे. कधी केली म्हटलं 1951 मध्ये केलेलं आहे. तर पोचमपल्ली येथे जे आहे त्यांनी केलेली आहे तेलंगणामध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 58.36 मीटर म्हणजे किती मीटर किती सेंटीमीटर होईल. किती मीटर आणि किती सेंटीमीटर होईल असं म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर होईल ते आहे पर्याय नंबर जे की डी 58 मीटर 36 सेंटीमीटर हे जे आहे ते होणार असेल. कारण का 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर होतं तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर होतं. म्हणून 58.36 म्हणजे की 58 मीटर प्लस 0.36 गुणाकारा 100 म्हणजे काय 58 मीटर 36 सेंटीमीटर हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 40वा असा आहे. 500 रुपये म्हणजे 20 रुपयाच्या किती नोटा. 500 रुपये म्हणजे तर 20 रुपयाच्या किती नोटा होतात तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की 25 नोटा होतात. तर 500 डिवाइड जर आपण 20 केलं तर किती होतात तर ते 25 या ठिकाणी आपला उत्तर जे आहे ते मिळणार असेल. पर्याय नंबर बी याचं त्यामुळे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 41वा असा विचारण्यात आला होता की 1 चौरस मीटर भूखंडाची किंमत 800 रुपये असल्यास 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत काढा. तर चौरसाकृती भूखंडाची किंमत आपल्याला काढायचं आहे. तर मग काढा झालं याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागणार असेल जे काही चौरसाचं क्षेत्रफळ आहे ते आपल्याला यामध्ये माहिती असणं आवश्यक आहे. तर चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे तर ते आहे बाजूचा वर्ग. हे जे आहे चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. बाजूचा वर्ग मग इथं बाजू आपल्याला किती दिली आहे 15 मीटर. तर 15चा वर्ग या ठिकाणी डायरेक्टली करून घ्यायचा. 15चा वर्ग किती होतो तर ते आहे 225 आणि यामध्ये म्हटलेलं आहे की भूखंडाची किंमत किती जे की 800 रुपये म्हणजेच काय 225 गुणिले जे की 800 या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर 225 गुणिले जो आपण 800 करतो तेव्हा किती येतं तर थोडक्यामध्ये
1,00,000 जे की 80,000 एवढं जे आहे या ठिकाणी आपल्याला जे की येतं. तर 1,80,000 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो का? तर हो. तर पर्याय नंबर आपल्याला डी मध्ये जे आहे ते 1,80,000 आपल्याला पाहायला मिळतं. तर भूखंडाची किंमत किती आहे? तर 1,80,000 रुपये जे की एवढी आहे. जर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घेतली तर त्यामध्ये तुम्हाला हे सर्व आणि याच लेवलचे अशाच पद्धतीनं तुमची संपूर्ण तयारीसाठी आपण ॲक्युरेट बेसिकवर आपण क्वेश्चन पेपर बनवलेले आहेत. म्हणजे काय, तुमची प्रॅक्टिस होणं अतिशय इम्पॉर्टंट आहे हो. कारण का तुम्ही प्रॅक्टिस जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पेपर पॅटर्न समजूनच नाही येणार. पहा, तुम्ही किती जरी पुस्तके वाचला काय नाही, प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असते तुम्हाला. त्यामुळे लगेचच्या लगेच एनरोल करून घ्या. तुम्ही रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घेऊन तुमची फीस पेड करून जे आहे लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या. कारण का पेपर्स खूप तुम्हाला महत्त्वाचे आहेत मित्रांनो. त्यानंतरचा 42वा प्रश्न काय म्हणतो पहा. 7, 8, 11, 17, 27, 42. तर पुढची संख्या सांगा या ठिकाणी. जे काही या ठिकाणी क्रमांक संख्या आहेत आपल्याला, तर यामधली आपल्याला पुढची संख्या जी आहे ती सांगायची आहे. तर कोणती संख्या असेल पुढची आपल्याला ओळखायचं आहे. तर अशा प्रकारची संख्या शोधते वेळेस आपल्याला प्रथमतः पहिल्या संख्यामधला आपल्याला फरक काढावा लागतो. तर 7, 8. तर 7 मध्ये 1 मिसळल्यामुळे 8 आलंय का 8 मध्ये 1 मायनस केल्यामुळे 7 आलं. हे आपल्याला अतिशय पाहणं अतिशय इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे मित्रांनो. पहा, यामध्ये आपण जर एक क्रम पाहिला तर 8 मधून आपण 7 मायनस केलं तर किती उरतं? तर या ठिकाणी 1 येतं. बरोबर. पुन्हा त्यामध्ये 11 मधून पुढचा क्रम 11 मधून -8 केले तर किती उरतं? जे काही 3 या ठिकाणी आपल्याला उरतं. आणि पुन्हा मग नंतर त्यामध्ये 11 जे काही 17 आहे, 17 मधून 11 मायनस केले तर 6 उरतात. बरोबर. पुन्हा त्यानंतर 27 मध्ये पुढची संख्या 27 मधून 17 मायनस केलं तर 10 उरतात. आणि जर समजा पुढे जाऊन आपण जर काय केलं, 42 आहे पुढची संख्या. तर 42 मध्ये जाऊन आपण 27 मायनस केलं तर किती उरतात? जे की 15 उरतात. म्हणजे काय, यामधला फरक जर आपण काढला तर +2, +3, +4, +5 जे काही पुढील फरक आहे तर कसा येणार असेल? जे की पुढील फरक हा +6चा असणार असेल. पहा ना तुम्ही, 1 आलं, त्यानंतर त्यामध्ये 2 ऍड केल्यानं 3 आलं, 3 मध्ये 3 ऍड केले तर 6 फरक आला, 6 मध्ये आपण 4 ऍड केले तर 10 आला, आणि 10 मध्ये 5 ऍड केले तर 15 हा शेवटी आपल्याला फरक जो की मिळालेला आहे. म्हणजे आता पुढची संख्या कोणती असेल? जे की 6 असणारी असेल. आता समजा 15 मध्ये आपण 6 जर ऍड केलं तर कोणती संख्या येईल? जे की 21 हे जी आहे ती येणारी असेल. म्हणजेच काय, 42 मध्ये जी सर्वात शेवटची संख्या आहे आपली, 42 मध्ये आपण 21 जर ऍड केलं, 42 मध्ये 21 ऍड केलं तर किती येतात? जे की 63 जी संख्या आहे ती येणारी असेल. जे की पर्याय नंबर आपल्याला सी मध्ये या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळते. पर्याय नंबर सी हे आपलं त्यामुळे उत्तर होईल. जर मित्रांनो तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल तर आपला व्हिडिओ तुम्ही परत एक वेळेस पाहून घ्या. कारण का, समजून घेणं, तुम्हाला अंडरस्टँडिंग करून घेणं हे अतिशय या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा काय म्हणतो. 43वा. 11, 24, 39, 416, 525 आणि 636. तर या ठिकाणी याचा आपल्याला जी पुढची संख्या आहे ती या ठिकाणी ओळखायची आहे. तर या ठिकाणी पहा, सर्वात प्रथम अशा प्रकारची आपल्याला मल्टिपल वाटणाऱ्या जर संख्या आपल्याला दिसत असतील तर डायरेक्टली आपल्या लक्षात ठेवायचं, एक तर वर्गमूळ आहे, एक तर घनमूळ आहे. एक तर वर्गमूळ आहे, एक तर घनमूळ आहे. मग काय, त्या नियमानुसार आपल्याला चालायचं आहे. पहा, तर या ठिकाणी पहा, सुरुवातीची संख्या 11 दिलेली आहे. तर प्रत्येक संख्येत पहिला अंक व त्यानंतरचा त्याचा वर्ग या ठिकाणी पहा जोडलेला आहे. म्हणजेच काय, तर 1चा वर्ग काय आहे? तर या ठिकाणी 1च असतो. 1चा वर्ग 1. मग 2चा वर्ग काय आहे? 2चा वर्ग 4 आहे. म्हणून 24 या ठिकाणी जोडक्यामध्ये हे याची आपल्याला फोडणी करायची आहे बरं का. 24 आहे म्हणजे असं नाही, फोडणी करायची आपल्याला. 2चा वर्ग 4 आहे. 3चा वर्ग किती आहे? 3चा वर्ग 9 आहे. 4चा वर्ग 16 आहे. 5चा वर्ग 25 आहे. 6चा वर्ग 36 आहे. मग 7चा वर्ग किती आहे? 7 7 49. मग काय, पर्याय नंबर अ उत्तर, सिम्पली पर्याय नंबर ए याचं आपलं उत्तर मिळालेलं आहे. पाहून घ्या, अशा प्रकारचे लॉजिकल क्वेश्चन आहेत या ठिकाणी. मग बरेच विद्यार्थी काय करतात, 11 मध्ये काय फरक आहे, 24 मध्ये काय फरक आहे, 39 मधला काय फरक आहे, बेरीज करा, वजाबाकी करा, भागाकार करा, गुणाकार करा. परंतु जर आपण त्या प्रश्नाला थोडक्यामध्ये आपण लॉजिकल पद्धतीने समजून घेतलं तर ॲक्युरेट पद्धतीने उत्तर जे आहे ते काढता येतं. त्यानंतरचा प्रश्न 44 असा आहे. गटाशी जुळणारे पद निवडा. गटाशी जुळणारे सावतामाळी, गोरा कुंभार आणि कबीर यापैकी कोणतं उत्तर होईल? जे काही पुढचं आहे ते आता कोणतं उत्तर होईल? तर गटाशी जुळणारा तर उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की मीराबाई. कारण का, दिलेली सर्व नामे ही मध्ययुगीन संत किंवा भक्त चळवळीची संतांची नावे आहेत आहे. त्यातील पर्याय नंबर ए आपल्याला त्यामुळे उत्तर वाटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. विशेषण असणारा पर्याय कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की छान या ठिकाणी आहे. तर कान, पान, दान हे नामे आहेत. छान हा शब्दाबद्दल किंवा नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा गुणविशेषण आहे. उदाहरणामध्ये छान फूल, छान मुलगी, छान पुस्तक, छान वाचन, अशा प्रकारे. त्यानंतरचा पुढचा आपला 46वा. पायाखाली रान
घाली सारे या ओळीतील क्रियापद ओळखा. तर पायाखाली रान घाली सारे यामधला आपल्याला काय ओळखायचं आहे, क्रियापद ओळखायचं आहे. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो, क्रियापद असे म्हणतो. तर यामध्ये काय आहे म्हणतो शब्द, जे की बी घाली हा जो आहे थोडक्यामध्ये होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यामध्ये येते तर होळी कोणत्या महिन्यात येते मराठी महिन्यानुसार. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की फाल्गुन महिन्यामध्ये येते. गणेश उत्सव हे भाद्रपद महिन्यामध्ये येतात तर होळीचा सण हा फाल्गुन पौर्णिमेला जो की येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, पुढीलपैकी भूतकाळी नसणारे वाक्य निवडा. भूतकाळी नसणारे म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे पहा कोणता आहे, पर्याय नंबर ए, जे की मी दररोज व्यायाम करीन म्हटलेलं आहे त्यांना, म्हणजे भविष्यकाळाची या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु संतोष मामाच्या गावाला गेला, त्यानंतर गेला म्हणजे गेला, सकाळीच वडील कामावर गेले म्हणजे गेले, कामाला गेले, आम्ही कार्यक्रमाची तयारी केली होती म्हणजे की जे की भूतकाळाचं आहे, परंतु हे करीन म्हणजे की हे भविष्य आहे, म्हणून पर्याय नंबर अ उत्तर होय. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेचं नाव कोणतं. तर कोणतं आहे पहा नाव, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की ऑपरेशन पोलो हे जे आहे, जे की सप्टेंबर 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय सैनिकांनी जे आहे ऑपरेशन पोलो ही पोलीस कारवाई केलेली होती. त्यानंतरचा 50वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. तर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असं म्हटलेलं आहे. तर पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल, जे की केसरी हे जे आहे थोडक्यामध्ये जे की नाही. तर सविता, मित्र, आदित्य हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. केसरी म्हणजे सिंह होय, तर सिंहाच समानार्थी शब्द हा केसरी आहे बरं का. पर्याय नंबर सी त्याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे होते जे की प्रश्न बीड जिल्ह्याच्या कोतवाल पदभरतीच्या 2023च्या पेपरमध्ये विचारलेले होते मित्रांनो. तर पुढील तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी कोतवाल भरतीचा पेपर पाहिजे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आहे जिल्ह्यानुसारची आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी कमेंट बॉक्समधल्या व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करा, त्या ठिकाणी लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या. येत्या 2 दिवसात तुम्हाला संपूर्ण पेपर जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार. जेवढं लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तेवढ्याच लवकर तुम्हाला जे आहे पेपर त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करून देणार आहोत. आणि प्रत्येकी पेपर तुमच्या एक्झामच्या कोतवाल भरतीच्या परीक्षेमध्ये अतिशय IMP असणारे आहेत. त्यामुळे लगेच जॉईन करा, चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा. पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा मात्र विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.